जय भीम नवमुद्धाय मित्रांनो, आज बच्चू कडू यांचा खूप मोठ्या प्रमाणात विराट असा मोर्चा आहे. कारण की मागील 7 महिन्यापासून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. बच्चू कडू यांचं असं मत आहे की आज नागपूरच्या जे जामता रोडकडे जो जाणार रोड आहे तिथे बच्चू कडूचा खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा आहे. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने लोक माझ्या बाजूला जमत आहे. तर चला तर मित्रांनो, आपण इथे लोकांकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर आम्हाला सोयाबीन पिकलो काहीच नाही, आमची दिवाळी साजरी झाली नाही. त्याच्यानंतर आम्हाला बँकेची नोटीस येत आहे. कर्जमाफी झाली होती आमची, पण कर्जमाफी झाल्यावरही आम्हाला बँकेची नोटीस आलेली आहे. सर, आम्ही ते छत्रपती शिवाजी सन्मान योजना होती त्याच्यामध्ये आम्ही ते डॉक्युमेंट दिले आणि आमची एवढी वाईट परिस्थिती आता काय सांगावं. आता आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये आलो सर, अचलपूर तालुका. आम्हाला आशा आहे 100% आम्हाला आशा आहे मुख्यमंत्री साहेबही काही ना काही विचार करा असा. कारण का आमची एवढी वाईट परिस्थिती, बेरोजगार माणसं आम्ही शेती आहे. त्या कार्यक्रमानुसार सरकारने धोका मागणार, त्या कार्यक्रमावर सरकारने धोका आला नाही. इथं देवेंद्र फडणवीस येणार आहे. इथं त्यांचे लोक आहेत त्यांची पिढा कोणी मांडणार, त्यांची पिढा कोणी मांडणार. बच्चू कडू सारखे लोक, आपले जे जनजागृत झालेले लोक आहेत त्यांची पिढा ते लोक मांडणार ना. ते दिव्यांग लोकांवर जे अन्याय अत्याचार झालेला त्यांच्या हक त्यांना भेटलेला नाहीये, त्यांच्या हक त्यांना भेटला पाहिजे. आपल्या शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा हिरो. आमच्या हिरो कोणी राजकीय नाही आहे, कोणी फिल्मी नाही आहे. आमच्या नेता, आमच्या सैन्य आणि किसान. लक्षात ठेवा, जेव्हा सैनिक बॉर्डरवर बंदूक ठेवते तो आम्ही सुरक्षित राहते. जेव्हा शेतकरी इथे शेतकरी आपला हाल उचलते ना, तर तेव्हा आम्ही सुरक्षित आहे. एक अन्नाच्या दाना पिकासाठी किती दिवस लागते हे लोकांना माहिती आहे का? सर्वांना म्हणते सर्व काही किसानाला देता, आम्हाला काय न देता. अरे कधीतरी कुठून आले? अमरावती. तुम्हारी डिमांड बहुत सही है, आम्ही काही नेहमी आहे तुरंत कर्ज माफी दिया जाएगा. तुम अभी शेतकरी आहे आणि तो अच्छा होगा, नहीं तो ये लोगों को हो जाएगा. बच्चू भाऊच्या पाठीशी आम्ही सदैव समजणार आणि त्याच्यासाठी आलेलो आहोत. किसानों का कर्ज माफी हो सकता है और कोई दंगा फसाद बंद हो सकता है, बरोबर है. पुलिस का टेंशन कम हो सकता है. वामन शिंदे तैयार है और ये दिलदार आदमी ने बड़े दिल से बड़े शान से हाजलापूर देवरा देवरी और आपने उनका भरोसा तोड़ दिया, उनका विश्वास तोड़ दिया. बावनकुळे साहेब, आप आपल्यासोबत आज इथे काही महिला देखील आहेत, त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. आजी तुम्ही कुठून आलात? लवाण आलो, लवा तालुका. यांचा जो आंदोलन होत आहे नहीं, हमारे पगार बढ़ाओ, पगार हमारे मजदूरी नहीं दे रहे, सरकार ने पैसे नहीं बंद करे हमारे. पहा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या किती मोठ्या समस्या आहे, पगार नाही देत आहेत वगैरे वगैरे. आणखीन खूप काही तर महिला देखील आहेत, आपण त्यांच्याकडून आणखीन जाणून. आम्हाला येतवाचे पगार आहे, आम्हाला 3,500 आले तर 2,500 आले नाही, त्याच्यासाठी आलो आम्ही. कुठून आलात तुम्ही? लवा सोनेगाव. बघा कुठून कुठून लोक आलेले आहेत. लवा सोनेगाव हा कोणत्या जिल्ह्यात येतो? नांदेड जिल्हा. नांदेड पासून लोक आलेले आहेत आज नागपूरच्या इथे धर्तीवर बच्चू भाऊ कडूंच्या एका हाकेवर आलेले आहेत. बघा, शेतकरी म्हणजे हा देशाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी उपासमारीने जगत आहे. आपल्याला आणखी काही महिला नांदेड जिल्ह्यातून आलो, बच्चू भाऊ कडूंच्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी आलेले. आम्ही शेतकऱ्यांचा लढा आहे. आमचा हक्काचा लढा आहे. आम्हाला आमच्या शेतमालाला आम्हाला सरकारनं भाव द्यावा. आमची फक्त एवढीच विनंती आहे, आम्हाला कोणत्याच प्रकारची खोटी आश्वासने देऊ नका, जेणेकरून आम्ही आश्वासनाच्या भरोशावर तुम्हाला सरकारला मतदान करून तुम्हाला निवडून दिलं त्याचं फक्त आम्हाला दुःख होत आहे. आमच्यावर शेतकऱ्यावर अशी परिस्थिती येऊ नये मोर्चा काढायची, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे होतं.
तुमचं नाव काय आधी ते सांगा. मी ऍडव्होकेट लक्ष्मण पोकळे, राहणार अहिल्यानगर. आज जे बच्चू कडू यांचं आंदोलन आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात. हा, बच्चू कडूच्या आंदोलनामुळे गेली बच्चू कडू दिव्यांगाच्या प्रश्नावर गेली 20-25 वर्षापासून लढा देत आहे. आणि कसं तरी आज बी शेतकऱ्यांसाठी गेली 6 महिने पायात भिंगरे बांधून ते राज्यभर फिरतायत. हे मूळ शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी आंदोलन आहे आणि दिव्यांगाची 6,000 मानधन मिळावं म्हणून आंदोलन आहे. आणि याच्यासाठी बच्चू भाऊ काही दिव्यांग वगैरे नाहीत, परंतु शेतकऱ्यांसाठी अतिशय ते तळमळीने आज राज्य सरकार त्याची दखल घेते का नाही हे बघणार आहेत. आणि जोपर्यंत राज्य सरकार दखल घेत नाही तोपर्यंत बच्चू भाऊचा आदेश येईपर्यंत दिव्यांग बांधव व शेतकरी बांधव इथून हलणार नाही. आणि दिव्यांगाच्या न्याय मागण्यासाठी जो आंदोलन उभा झालेला आहे त्यांना समर्थन देण्यासाठी मौद्यावरून ज्येष्ठ नागरिक, हितगुज विचार मंच, दिलासा ग्रुप आणि स्वच्छता अभियानचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. सोबत ज्येष्ठ समाजसेवक अमोल माणूस मारे आणि ज्येष्ठ समाजसेवक राकेश वाघमारे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. बच्चू भाऊनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्या आंदोलनाला जो जनप्रतिसाद मिळत आहे, खरोखरच न्याय मागण्या ह्या ग्राह्य धरण्यात यावा. शासनाने याच्याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा शासनाला या भावने एकाच भाव टिकला चाललोय. तिकडे कर्मचाऱ्याचे पगार वाढून राहिले, 7 वेतन 8 वेतन लागून राहिलं. आणि आपल्या शेतकऱ्यांचे कधी वाढणार आहे? अरे आम्ही पूर्ण देशाला पोचतो, आम्ही कर्मचारी पोचतो, हे मंत्रालय सुद्धा आम्ही पोचतो. आमच्या भरोशावर पूर्ण कर्मचारी हे मंत्रालय आम्ही पूर्ण पोचतो. अरे आमच्या मालाला भाव नाही. अरे किती ग्राडवान शेतकऱ्याले, अरे एवढ्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या उन्हाळ्याला प्रत्येक दिवशी शेतकरी महात्मा फाशीच्या गडावर जातो तरी त्याच्या मालाला भाव तुम्ही देत नाही. अरे आमच्या बळावर तुम्ही मोठे झाले, आम्ही मंत्रालयात पाठवलं, आमचे प्रश्न तुम्ही मांडले पाहिजे. तुरी आमच्यासाठी तुम्ही मांडत नाही, तिथं गप्पा मारता पण फोकणारात आणता, पण आमच्यासाठी तुम्ही प्रश्न मांडत नाही. याचीच खंत आम्हाला वाटते. म्हणून आम्हाला आज एवढा मोठा उद्रेक करायची वेळ आली आहे. शांततेचा अंत झाला आता सहन करायची क्षमता आमच्यात राहिली नाही आम्हाला. म्हणून आता कर्जमाफी पाहिजे आणि हमी भाव पाहिजे, कारण कर्जमाफी तात्पुरता मुद्दा आहे. हमी भाव हा परमनंट सोल्युशन आहे. परमनंट सोल्युशन हमी भाव द्या, आमचा विषय संपला. आम्ही तुम्हाला भीक मागत नाही, आम्ही तुम्हाला कर्ज मागत नाही. तुम्ही 6चे 12 द्या, 12चे 15 द्या, तुम्ही काही द्या, PM चे, नमो शेतकऱ्याचे, पण आम्हाला हमी भाव द्या. बाकी काहीच नाही पाहिजे. तुम्ही 12चे 15 करता म्हणता. आम्ही या ठिकाणी आज जे इथं मान्य बच्चू कडू यांना आंदोलनाकरता उपस्थित झालो आहे. मी एक पापड या जन्मगावचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख या गावाहून आलो आहे. काल परवा आमच्या गावामध्ये 2-3 आत्महत्या झाल्या आजूबाजूला, कारण ह्या सर्व या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे घोषणा करत आहे किंवा घोषणाबाजी चालू आहे, आजपर्यंत शेतकऱ्याला काहीच मिळालं नाही. म्हणून या ठिकाणी माझी मागणी आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब जरा रस्त्यावर उतरा, शेतकऱ्याच्या बांधावर उचला. चालू केली नाही, करतो म्हणून कितीतरी दिवस टाळाटाळी करत आहे. आज रोजी आमचा एकच सरकारने विनंती आहे की नापेडची खरेदी चालू करा. कापसाला 10,000 रुपये भाव आणि सोयाबीनला 7,000 रुपये भाव. नाही तर मग एकच पर्याय, आम्हापाशी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही तर मग शेवटचा पर्याय कर्जमाफी. कर्जमाफी जर नसन देत सरकार तर आम्ही कोणत्याही मंत्र्याला किंवा आमदाराला आमच्या वणी मतदारसंघामध्ये किंवा यवतमाळ मध्ये फिरकू देणार नाही, एवढीच आमची मागणी आहे.